तुषार गांधींच्या नेतृत्वाखाली नागपुरात संविधान सत्याग्रह पदयात्रा पार पडणार आहे। तुषार गांधी यांची दीक्षाभूमी ते सेवाग्राम पदयात्रा असेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पदयात्रेत सहभागी होतील। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख सुद्धा पदयात्रेत सहभागी होणार आहेत। सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वात आजपासून संविधान सत्याग्रह पदयात्रा सुरू झालेली आहे। नागपूरच्या दीक्षाभूमी ते महात्मा गांधी यांच्या सेवाग्रामपर्यंत ही यात्रा चालणार आहे। आजपासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप 2 तारखेला म्हणजे गांधी जयंतीला सेवाग्राम येथे सभेच्या स्वरूपात होणार आहे। आजपासून सुरू झालेल्या या यात्रेमध्ये तुषार गांधी यांच्यासोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर काँग्रेसचे नेते, त्याचबरोबर इंडिया आघाडीकडून निघत असल्याने काही आम आदमी पक्षाचे नेते आहेत, त्याचबरोबर सर्वच पक्षाचे नेते जे इंडिया आघाडीतील आहेत त्यांचे इथे दिसून येत आहेत। अनिल देशमुख हे देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। तुषारजी, आज तुम्ही यात्रा सुरू झालेली आहे, काय उद्देश घेऊन तुम्ही? उद्देश फक्त संविधान आणि लोकतंत्राला मजबूत करण्यासाठीचा आहे आणि आपल्या संविधानावर ज्या पद्धतीने हल्ले होऊन राहिले त्याच्या बाबतीत लोकांमध्ये जाणकारी घेऊन जायची ही एक आमची प्रवृत्ती आहे। संघाची विजयादशमी देखील साजरी करणार आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून तुम्ही म्हणताय? हो, हे आहे, कारण ही एक विटंबना आहे की बापूंचे हत्यारे त्यांची शताब्दी पण त्यांच्या जयंतीवर साजरा करणार आहेत आणि म्हणून ते पण जे विटंबना आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायसाठीची एक आमची प्रयत्न आहे। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। रावणाचं दहन म्हणजे हा कोणत्या व्यक्तीचं दहन नव्हे तर त्या प्रवृत्तीचं दहन आहे आणि संघाच्या माध्यमातून जी 10 तोंड संघाची आहेत आणि ती 10 तोंड 10 दिशांनी नव्हे तर ती सर्व जी आहे त्या प्रतिगामित्वात कुठेतरी दडलेली आहेत। त्या 10 तोंडांचाही या निमित्तानं धिक्कार आणि दहन करावं ही आमची असणारी अपेक्षा आहे आणि संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या भारतासाठी आपण हातात हात घालून सर्व भारतीय काम करू ही अपेक्षा आहे। तुषारजी गांधी आणि बाकी सर्वांबरोबर ही यात्रा दीक्षाभूमीतून निघालेली आहे। सामाजिक न्याय, शांतता आणि संविधान ज्या पद्धतीनं संविधानाला आज ज्या पद्धतीनं त्याच्यावर हमले होत आहेत त्याच्यामुळे संविधान वाचवण्यासाठी ही यात्रा आहे। या यात्रेतनं जे काही सामाजिक प्रश्न सध्या जनतेसमोर आहेत त्या सामाजिक प्रश्नाची सुद्धा उकल त्या निमित्तानं या यात्रेमध्ये होणार आहे।